Yes, Prutha, we can Yes. start. Yeah, over to you. Yeah. Yeah. So, hi everyone. This is Prutha here. मी सध्या मंत्रामध्ये ॲज अ कॅटेगरी मॅनेजर काम करते. त्याच काही एक्सपिरियन्सेसला जोडून हे एक छोटंसं प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. याआधी मी तुम्हाला कदाचित माहीत असेल, पण एक शुगर कॉस्मेटिक्स म्हणून एक ब्रँड आहे. त्या ब्रँडकरता प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि ब्रँडिंग केलेली आहे. त्याचसोबत एक फॅबबॅग म्हणून एक ब्युटी सबस्क्रिप्शन आहे. त्याकरता ॲज अ सोर्सिंग मॅनेजर काम केलेलं आहे. तर आय होप माझी ही एक्सपिरियन्सेस तुम्हाला थोडंफार हेल्प करतील तुमचा ब्रँड ई-कॉमर्स थ्रू ग्रो करायला. तर आधी एक छोटंसं हे कव्हर करतेय. तर आजच्या कॉन्टेंट्समध्ये आपण कव्हर करूया ई-कॉमर्स का? नंतर थोडंसं एक छोटासा पोर्शन ब्रँड आणि ब्रँडिंगवर, तुमचं प्रॉडक्ट आणि प्रॉडक्ट पॅकेजिंग. त्यानंतर सोशल मीडिया प्रेझेन्स, ट्रॅफिक रिडायरेक्शन आणि SEO. नंतर तिसऱ्या पार्टमध्ये चूजिंग द राईट प्लॅटफॉर्म, सेटिंग अप द राईट इन्फ्रा फॉर दॅट प्लॅटफॉर्म आणि हाऊ टू इन्क्रीज द विजिबिलिटी थ्रू दीज प्लॅटफॉर्म्स ऑर थ्रू सोशल मीडिया. तर आपण गेल्या काही दिवसांमध्ये पण हे ऑब्झर्व्ह केलं आहे की सध्याच्या परिस्थितीत आपण ई-कॉमर्सवरती जास्त रिलाय करतोय. We somehow tend to trust them more to purchase anything. Let it be groceries or any necessities. कारण काय तर एक ट्रस्ट फॅक्टर असतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण गेल्या काही वर्षांमध्ये जितका आपला स्मार्टफोनचा वापर वाढला आहे किंवा जितकं इंटरनेट पेनिट्रेशन वाढलेलं आहे आपल्या देशामध्ये, त्याच्यावरून आपण हे ऑब्झर्व्ह केलंय की ज्या गोष्टी आधी आपल्याला विकत घ्यायला ज्या छोट्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये अवेलेबल नव्हत्या, त्या आता सहज अगदी देशाच्या कोपऱ्यापर्यंत त्या गोष्टी सहज डिलिव्हर होतात 3 ते 4 दिवसात मॅक्सिमम. तर आपण म्हणजे सध्याच्या परिस्थितीत भारतात आपण कुठला आपण ब्रँड चालू करायचा म्हटलं तर आपल्याला ही आवश्यकता नाही आहे की तो एखाद्या स्टोअरमध्येच अवेलेबल असायला हवा. तो सहज आपण ई-कॉमर्स वरती रजिस्टर करू शकतो किंवा स्वतःच्या वेबसाईट थ्रू किंवा अगदी सोशल मीडिया थ्रू आपण ही वस्तू आरामात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात विकू शकतो. तर ही काही स्टॅटिस्टिक्स आहेत, तुम्ही वाचलीच असतील आहेत, पण तरी पण एकदा सांगून देते. ई-कॉमर्स मार्केट इज एक्सपेक्टेड टू रीच 200 बिलियन बाय 2026 आणि आपल्या देशामध्ये जसं आपल्याला माहीतच आहे की स्मार्टफोन युजर्सचा सगळ्यात जास्त मोठा बेस आहे आणि बाय 2023 it's expected to be 700 million and by 2023 we are expected to have a 835 million of audience using internet. सो each month on month हा बेस वाढतच असणार आहे आणि त्यामुळे this is the right time to start anything like selling things through e-commerce rather than opting for the traditional methods of selling your products. आता ब्रँड अँड ब्रँडिंग तर हा खूप वास्ट विषय आहे तसं पाहिलं तर. तुमच्या ब्रँडला तुम्ही एखाद्या लोकल प्रॉडक्टहून कसं डिफरन्शिएट करता. तोच प्रॉडक्ट एखाद्या दुकानात नॉन ब्रँडेडही मिळतो किंवा कुठेही इवन ऑनलाईन पण नॉन ब्रँडेड मिळतो आणि नंतर एक प्रॉडक्ट असतो त्याला नाव असतं, त्याला प्रॉपर लेबलिंग असते. तर हे डिफरन्सिएशन कसं येतं? तर त्याकरता सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी असतात. अगदी बेसिक गोष्टी आपण म्हणूया त्यांना. की तुमच्या ब्रँडला एक प्रॉपर लोगो असणं आवश्यक आहे. तुमच्या ब्रँडचं एक डिझाईन असतं. त्यानंतर जी काही पण गव्हर्नमेंट प्री-रिक्विजिट्स आहेत त्याकरता जी कोणती पण सर्टिफिकेशन्स आवश्यक आहेत, ती तुमच्याकडे असायला हवी. लोकांनी तुमच्या ब्रँडला त्या नावानी, त्या लोगोनी किंवा त्या एक आयडेंटिटी ती असायला हवी जी तुमच्या ब्रँडला त्याचा एक ब्रँड रिकॉल जो हा शब्द आहे तो त्याला असायला हवा. नंतर तुम्ही ऑन अ रेग्युलर इंटरवल तुम्ही तुमच्या कस्टमर्स सोबत इंटरॅक्ट करायला हवं, इदर ऑनलाईन ऑर थ्रू ऑफलाईन प्रेझेन्स. तुमची कस्टमर एंगेजमेंट जास्तीत जास्त व्हायला हवी, ज्याच्या थ्रू तुम्ही तुमच्या ऑडियन्सकडनं फीडबॅक घ्यायला हवा की तुमचा प्रॉडक्ट कसा आहे. तुमच्या प्रॉडक्टचे रिव्ह्यूज ऑनलाईन किंवा ऑनलाईन आजकाल असणं अवेलेबल जास्त सोपी झालंय, त्यामुळे ते प्रॉडक्ट रिव्ह्यूज असणं आवश्यक आहे. आणि व्हॉट आय फील इम्पॉर्टंट दीज डेज इज तुमचा सोशल मीडिया प्रेझेन्स असणं आणि डिजिटल प्रेझेन्स असणं, जेणेकरून कधी पण तुमच्या ब्रँडविषयी कोणाला काही वाचायची
किंवा माहिती करून घेण्याची इच्छा असेल तर ते सहज त्यांनी एका छोट्या 2-3 कीवर्ड्समध्ये ते शोधून तुम्हाला तुमच्या ब्रँडविषयी जाणून घेऊ शकले पाहिजे. तर हा झाला एक छोटा पार्ट. तुम्हाला याच्याविषयी काही अजून प्रश्न असतील तर ते आपण कव्हर करूया. कमिंग टू द नेक्स्ट स्लाइड. तर तुमचा प्रॉडक्ट. आता मार्केटमध्ये अनेक प्रॉडक्ट्स असतात सेम याच्याकरता. फॉर एक्झाम्पल लिपस्टिक्स, एकाच ब्रँडचे अनेक लिपस्टिक्स आहेत. तरी पण लोकांचे काही प्रेफरन्सेस असतात. तर हे प्रेफरन्सेस दीज कॅन बी बेस्ड ऑन इदर ब्रँडिंग ऑफ युअर प्रॉडक्ट ऑर कम्युनिकेशन ऑफ युअर प्रॉडक्ट ऑर द लाईक स्पेशल क्वालिटीज ऑफ युअर प्रॉडक्ट. तुमच्या प्रॉडक्टचा एक USP असायला हवा, विच यू शुड always promote. Say suppose if it's sustainability, you should always talk about how your product solves the sustainability issue. Or if it's a vegan product, then you should always promote that your product is vegan. असं कुठलं पण जे काही पण तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचे एक हे ठरवून त्याला नेहमी प्रमोट करत असायला हवं आणि युअर कम्युनिकेशन थ्रू आउट शुड बी कन्सिस्टंट. तुमच्या प्रॉडक्टनी जे तुम्ही क्लेम करताय ते डिलिव्हर करायला हवं. त्याची क्वालिटी व्हॉट एव्हर आय मीन क्वालिटी इट्स नॉट नेसेसरी दॅट हॅज टू बी द बेस्ट इन द मार्केट, बट इट हॅज टू लाईक जस्टिफाय इट्स प्राइसिंग and it should solve a concern and the reason why the customer is purchasing your product. त्यानंतर आपण पॅकेजिंग वरती फोकस करूया. पॅकेजिंग हा एक मुद्दा ई-कॉमर्स इंडस्ट्रीमध्ये फार फोकस करण्यात येतो. कारण फक्त एका चांगल्या पॅकेजिंग असण्याने तुमच्या प्रॉडक्टला लोक ओरिजिनल समजू शकतात, तुमच्या प्रॉडक्ट विषयी जास्त जाणून घेऊ शकतात आणि एक ईज ऑफ यूज जो असतो तो तुमचं पॅकेजिंग डिफाईन करतो. जर तुमचा प्रॉडक्ट उघडताना लोकांना कम्फर्टेबल नाही आहे किंवा तो उघडला जात नाही किंवा उघडल्यावर सांडतो आहे, असे जे छोट्या गोष्टी असतात ज्यांनी कस्टमर एक्सपिरियन्स स्पॉइल होऊ शकतो, ऑल दीज थिंग्स कॅन बी टेकन केअर विथ द हेल्प ऑफ लाईक राईट पॅकेजिंग. तुमची लुक अँड फील कशी आहे, तुमची लेबलिंग कशी आहे, जी काही पण गव्हर्नमेंट गाईडलाईन्स आहेत ती तुम्ही फॉलो करता आहे का, ह्या सगळ्या गोष्टी if you ensure that they are in place, it just communicates that this product is authentic. कारण आपण आजकाल अनेकदा इवन मार्केट प्लेस वरती आपण जेव्हा काही प्रॉडक्ट्स आपण सर्च करत असतो, बरेचदा आपल्याला हा डाऊट असतो की हा प्रॉडक्ट ओरिजिनल आहे की फेक आहे. त्यावेळेला तुमच्या प्रॉडक्टची जी इमेजरी दिसते ती बरंच काही कम्युनिकेट करून जाते. जर तुमची इमेज हाय रेझोल्युशन असेल, जर ती कस्टमरला व्यवस्थित दिसत असेल, तो नीट सगळं वाचू शकतोय, तुमच्या कम्युनिकेशन मध्ये ते सगळं रिफ्लेक्ट होत आहे, तर त्यांनी एक विश्वास निर्माण होतो कस्टमर्स मध्ये आणि तो तुमच्या पॅकेजिंग थ्रू दॅट इज व्हॉट द कस्टमर वुड फील. इदर इट इज being experienced through e-commerce or whether he or she is actually handling your product. Now coming to social media presence part, तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो. जर तुम्हाला आपला बिझनेस ई-कॉमर्स थ्रू इस्टॅब्लिश करायचा आहे, आजकाल बरेच ब्रँड्स असतात ज्यांचा ऑफलाईन प्रेझेन्स अजिबात नसतो. ते फक्त डिजिटली प्रेझेंट असतात आणि डिजिटलीच ग्रो करतात आणि ओनली वाया डिजिटल प्रेझेन्स दे कॅन earn up to lakhs of money or crores of money in a month. There are businesses running through WhatsApp, through Facebook. People are selling products through Facebook or Instagram, and it is very convenient, user friendly, and not just that, but you get instant customer feedback. जो फीडबॅक कस्टमर कदाचित तुम्हाला इवन दुकानातून विकत घेतल्यावर एका ब्रँड पर्यंत पोहोचत नाही, तो आज सोशल मीडिया थ्रू तुम्हाला इन्स्टंटली समजतो. आणि दिस इज वेअर यू इन्क्रीज युअर कस्टमर एंगेजमेंट एज वेल. तुमचे जे काही पण प्रॉडक्ट्स आहेत त्याच्याविषयी तुम्ही अजून लोकांना माहिती करून देऊ शकता. द ओनली थिंग व्हॉट आय फील इज जे मेन प्लॅटफॉर्म्स आहेत त्या सगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती प्रेझेंट असणं आणि एक कन्सिस्टंट कम्युनिकेशन तुमच्या कस्टमर्स सोबत रोज असणं हे फार आवश्यक आहे. बरेचदा ब्रँड्स असं करतात की एक सोशल मीडिया पेज असतं पण त्याच्यावरती कधीच पोस्ट नसते किंवा फार रेअरली पोस्ट जातात आणि म्हणजे आय नो इट इज व्हेरी इझी टू गेट डिस्करेज जेव्हा तुम्हाला लाईक्स नाही मिळत किंवा तुम्हाला एंगेजमेंट नाही मिळत. पण तसं न करता there is only one solution to this, to keep on communicating with your customers and audience on a regular basis. तर यामध्ये एक दुसरा कव्हर करण्याचा पार्ट असा की तुमचा सोशल मीडिया प्रेझेन्स कसा असावा. तर तुमचा ब्रँड कसा आहे यावर ते खूपच डिपेंड करतं. जर तुमचा सपोज इफ यू हॅव अ बेबी केअर ब्रँड,
तर तुमचं कम्युनिकेशन हे खूपच वॉर्म असेल, तुम्ही खूप तुम्ही आपल्या जेव्हा ऑडियन्सला तुम्ही ॲडवाईज कराल की तुम्ही काय करायला हवं, तुमचं टोन खूपच फ्रेंडली असणार आहे. आणि ॲज कम्पेअर्ड टू एनी अदर बिझनेस, से सपोज इफ यू प्रोव्हाइडिंग सम प्रोफेशनल सर्व्हिसेस, so at that time you cannot be like quirky. You will have to maintain a formal communication, but whichever way you opt for, you have to maintain that consistency throughout. हां, आणि अजून यात कव्हर करण्यासारख्या गोष्टी, सोशल मीडिया तुम्हाला कसं हेल्प करतो. तर नॉट जस्ट युअर प्रेझेन्स, बट ऑल्सो व्हेन यू गेट सर्टन अमाउंट ऑफ लाइक्स or certain followers, that also helps establish a faith in your customers as well as e-commerce platform when you approach them, की माझा हा ब्रँड आहे आणि मला तुमच्या प्लॅटफॉर्मवर ऑनबोर्ड करायचं आहे. तर जेव्हा जेव्हा कोणी पण असं पहिली क्वेरी आम्हाला पाठवतो, आम्ही त्यांना हेच विचारतो की तुमची डिजिटल सोशल मीडिया पेजेसच्या लिंक्स आम्हाला पाठवा. आम्हाला म्हणजे वी हॅव टू गो थ्रू इट वन्स. तर जेव्हा आम्ही त्यांची पूर्ण कम्युनिकेशन वाचतो, त्यांची इमेजरी पाहतो, त्यांची कुठल्या प्रकारची ऑडियन्स त्यांना फॉलो करते हे बघतो, त्याच्यावरून बरंच काही त्या ब्रँडविषयी डिसाईड होत असतं. नंतर हा प्लॅटफॉर्म तुम्ही वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सर्स सोबत कोलॅबोरेट करायला वापरू शकता. आजकाल इन्फ्लुएन्सर कॅम्पेन इज समथिंग विच नो ब्रँड कॅन लिव्ह विदाउट. तुमच्याविषयी किती लोक बोलत आहेत हे फार मॅटर करायला लागलेलं आहे. त्यामुळे सोशल मीडिया इज अ व्हेरी इझी वे टू स्प्रेड द वर्ड राउंड. And not only with influencers alone, but platforms that have similar synergies. So just फॉर एक्झाम्पल, मी काही वेळा आधी म्हटलं की जसं तुमचा कोणता बेबी केअर ब्रँड आहे, तर तुमचे बेबी केअर प्रॉडक्ट्स आहेत, तर इट इज बट ऑब्वियस दॅट यू कॅन कोलॅबरेट विथ अ ब्रँड दॅट हॅज बेबी क्लोदिंग. तर तुम्ही असे बरेच कोलॅबरेशन्स करू शकता, जिथे तुम्ही काही कॉन्टेस्ट रन करू शकता किंवा तुमच्या ऑडियन्सला एंगेज करू शकता. कुठल्या सेमिनार्समध्ये त्यांना इन्व्हाइट करून तुम्ही दोन प्लॅटफॉर्मच्या सिनर्जीज मिक्स करून तुमची फॉलोअर्स वाढवू शकता आणि यू कॅन जस्ट लाईक क्रिएट अ कम्युनिटी अराउंड यू. आता ट्रॅफिक रिडिरेक्शन विषयी, तसा हा विषय फार डीप आहे, पण एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छिते इथे, की जसं तुम्ही इथे पाहताय, बँगलोरमध्ये राहणाऱ्या बहुतेक सगळ्यांना मॅग्नोलिया बेकरी माहीत असेल. तर जसं इथे तुम्ही बघताय की त्यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवरती ही बायो लिंक दिलेली आहे. बायो लिंकमध्ये त्यांची जिथनं तुम्ही त्यांचे प्रॉडक्ट शॉप करू शकता, ही लिंक तिथे अवेलेबल आहे. तसंच त्यांचा पत्ता इथे आहे. तसंच फेसबुकमध्ये एक फीचर असतं जिथे तुम्ही अबाउट युअर ब्रँड मेन्शन करू शकता. तर तिथे तुम्ही आपल्या बायो लिंक, तिथे पण जे अबाउट मध्ये आहे, तुम्ही तुमच्या वेबसाईटची लिंक देऊ शकता. आणि सेम थिंग फॉर Pinterest और YouTube और एनी अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. तर ही तुमचं एक छोटीशी गोष्ट आहे, बट इट मेक्स अ ह्यूज डिफरन्स. नाउ यू हॅव अ सोशल मीडिया पेज, पीपल हॅव स्टार्टेड coming to your social media page, but how do they land on the page where you can actually purchase the product? So this is the way you reach out to them, just through social media, even if you don't have a website of your own. Now, how to redirect traffic? Again, there's another way. You can create campaigns through Facebook or Instagram. या campaigns create करणं फार सोपी असतं. You have to decide on the audience, you have to decide on the budget. तुम्हाला फक्त तुमचं जर का सोशल मीडिया पेज, बिझनेस पेज असेल, तर हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला तुमच्या बॅकएंड मध्ये दिसतातच. त्याच्या थ्रू तुम्ही अशा कॅम्पेन्स इथे रन करू शकता, जसं तुम्ही ही मॉर्फी रिचर्ड्सची कॅम्पेन पाहतात. तर ह्या स्पॉन्सर्ड कॅम्पेन्स त्याच रेलेव्हंट ऑडियन्सला जातात, जे तुमच्या प्रॉडक्टमध्ये इंटरेस्टेड आहेत किंवा ज्यांनी कधी आधी तुमच्या प्रॉडक्ट विषयी काहीतरी सर्च केलेलं होतं. आणि दिस लर्न मोर लिंक गोज डिरेक्टली टू द लँडिंग पेज वेअर पीपल कॅन ऍक्च्युअली परचेस द प्रॉडक्ट. आणि तसंच आपण इथे खाली बघतोय, आपण इथे गुगलमध्ये रेड लिपस्टिक असं सर्च केल्यानंतर जे रिझल्ट्स येतात, त्याच्या बाजूला आपल्याला अनेक स्पॉन्सर्ड ऍड्स दिसतात. तर ह्या स्पॉन्सर्ड ऍड्स सुद्धा एक खास प्रकार आहे, जिथे तुम्ही ट्रॅफिक आपल्या वेबसाईटवर किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती तो रिडिरेक्ट होतोय. जसं तुम्ही इथे बघताय की शुगर कॉस्मेटिक्सच्या वेबसाईटला रिडिरेक्ट होत आहे, तेच मॅकचा Nykaa.com ला रिडिरेक्ट होत आहे. तर हा कुठल्या प्लॅटफॉर्म वरून येतो आहे हे जाणून घेण्याकरता एक UTM म्हणून एक ट्रॅकिंग मेथड असते.
ज्याच्या थ्रू तुम्ही हा ट्रॅफिक तुमच्या पेजवरती कुठे लँड झालाय ते तुम्ही, ही UTM लिंक तुम्ही गुगल अनालिटिक्स थ्रू क्रिएट करू शकता. तुम्ही गुगल करू शकता की ही कशी मिळवायची, किंवा तुम्ही कुठल्या पण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मशी असोसिएटेड असाल तर ते सुद्धा तुम्हाला ही लिंक देऊ शकतात. आणि ही लिंक तुम्हाला हेल्प करते की तुमची ऑडियन्स कुठून येत आहे. ती गुगल सर्च थ्रू येत आहे, की ती तुमच्या सोशल मीडिया पेज थ्रू येत आहे, की कुठल्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवरून तुमच्या बाय पेजवरती ती लँड करते आहे. कमिंग टू सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, हा पण एक अतिशय सोपा आणि अतिशय आवश्यक असा विषय बनतो जेव्हा तुमचा एक ब्रँड प्रेझेन्स डिजिटली असतो. अतिशय सोपं असं काम आहे, पण तरी पण बरेच ब्रँड्स याला इग्नोर करतात असं मला फार वेळेस वाटतं. कारण तुमचं कम्युनिकेशन जितकं क्रिस्प आणि इझी असतं तितकं तुमचं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन बेटर असतं. तुम्हाला फक्त काही गोष्टींवरती फोकस करायचा असतो की तुमचा ब्रँड, सपोज यू हॅव अ ऑर्गॅनिक व्हेजिटेबल ब्रँड, लाईक यू हॅव ऑर्गॅनिक, तुमच्या ब्रँडचं नाव आहे से सपोज अक्षय ऑर्गॅनिक फार्म. नाव this three words are good enough as a search engine optimization for your brand. हे सर्च केल्यानंतर सगळ्यात पहिली लिंक अपियर झाली पाहिजे तुमच्या ब्रँडची. तर याकरता तुम्ही काय करायला हवं, तर काही कीवर्ड्स असतात विच गिव्ह यू दॅट काइंड ऑफ रिझल्ट. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचे 3 खूप इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत आपण म्हणू शकतो: क्रॉलिंग, इंडेक्सिंग आणि रिझल्टिंग. सो क्रॉलिंग इज लाईक वेन यू टाईप अ कीवर्ड, त्यानंतर कुठलंही सर्च इंजिन त्याचे रिझल्ट सर्च करायला लागतं. इंडेक्सिंग इज इट विल बिल्ड अप दॅट डेटाबेस, and relevancy is it will give the most relevant result based on the search keywords. तर तुमच्या वेबसाईटवर ते सगळे रेलेव्हंट कीवर्ड्स आले पाहिजे. जसं हा ऑर्गॅनिक फार्म आहे, तर ऑर्गॅनिक फार्म हे तुमच्या वेबसाईटमध्ये मेन्शन्ड असेल तर बट ऑब्वियस इट्स गोइंग टू अपिअर इन दोज सर्च रिझल्ट. हे आपण बरेचदा बघतो की पहिल्या 10 पेजेस, पहिले 10 रिझल्ट हे सगळ्यात जास्त रेलेव्हंट असतात. त्यात पहिले 3 रिझल्ट जास्त रेलेव्हंट असतात आणि पीपल टेंड टू क्लिक ऑन देम मोर. यू हार्डली एव्हर पास लाईक द फर्स्ट 3 पेजेस फॉर एनी रिझल्ट. तर हे एक तर तुम्ही ऑर्गॅनिकली इम्प्रूव्ह करू शकता, किंवा जर तुम्हाला याविषयी फारसं नॉलेज नाही आहे, यू कॅन ऑलवेज टेक असिस्टन्स ऑफ एजन्सीज दॅट विल हेल्प यू इम्प्रूव्ह युअर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. Now, coming to choosing the right platform. So there are two kinds of platform. One is a marketplace and the other one is an inventory-led platform. यात आपण जितके पण प्लॅटफॉर्म्स पाहतोय हे मोस्टली मार्केट प्लेसेस आहेत. यातला डिफरन्स असा असतो की मार्केट प्लेसवरती कुठलाही वेंडर काहीही सेल करू शकतो. ही बाजारपेठ असते. इथे अगदी एक वेंडर एक प्रॉडक्ट 10 वेंडर्स विकू शकतात. पण तेच जर का एक इन्व्हेंटरी लेड मॉडेल आहे, जसं फॉर एक्झाम्पल नायका, तर तिथे फक्त एक ब्रँड एकच वेंडर सेल करणार. तिथे एका ब्रँड करता मल्टिपल सेलर्स नाही सापडणार. आणि दुसरी गोष्ट अशी की जे इन्व्हेंटरी लेड मॉडेल्स असतात, जसं फॉर एक्झाम्पल नायका, they tend to purchase your inventory, store it in their warehouses, and then send it to the customer. Whereas when you come to a marketplace, things are totally different. They will not prefer storing your inventory. The inventory remains with you most of the times. They will provide you services to move your product from your warehouse to the customer warehouse. Besides that, there are hybrid structures available at these marketplaces. तर हे हायब्रिड स्ट्रक्चर्स कसे असतात, तर कधी काही, जसं आता Amazonचं उदाहरण घेऊया. Amazonचं क्लाउडटेल हे बहुतेक सगळ्यांना माहित असेल. तर क्लाउडटेल हे Amazonचं ते काम आहे जे इन्व्हेंटरी स्टोअर करतं वेंडर्सची, आणि ते विल सेंड इट डिरेक्टली टू द कस्टमर. देर आर 2 टाइप्स, फुलफिल्ड बाय Amazon अँड फुलफिल्ड बाय वेंडर. तर वेंडर जेव्हा फुलफिल करतं तेव्हा वेंडरकडे इन्व्हेंटरी असते, आणि जेव्हा Amazon फुलफिल करतं तेव्हा क्लाउडटेलकडे इन्व्हेंटरी असते. तर हे कसं चूज करायचं, तर मोस्टली हे चूज करण्याकरता प्लॅटफॉर्म्स तुम्हाला, म्हणजे मॅक्सिमम वेळेला यू डोंट हॅव अ से इन इट. इट डिपेंड्स अ लॉट ऑन व्हॉट काइंड ऑफ ब्रँड यू हॅव. तर तुमच्या ब्रँडमध्ये खूप, इफ यू हॅव अ ब्रँड दॅट इज रिअली वेल नोन इन द मार्केट, तर most of the times the marketplace will prefer to store your inventory.
because the demand is high and they know they need to fulfill orders in time. तर अशा वेळेला they will prefer investing in your inventory, because whenever a platform decides to invest in your inventory, it's a big thing. They are investing their money and they trust that this inventory is going to move quicker than a marketplace structure, like where the vendor fulfills the order. तर आता जेव्हा हे तुम्ही कसं डिसाईड करायचं, तर मोस्ट ऑफ द टाइम आय वुड से की मॅक्झिमम प्लॅटफॉर्म्सवर प्रेझेंट असणं चांगलं असतं, कारण की प्रत्येका प्लॅटफॉर्मचा एक आपला युनिक असा ट्रॅफिक असतो. जसं हे अगदी त्यासारखं आहे जसं यू प्रेफर शॉपिंग ॲट अ सर्टन ग्रोसरी स्टोअर एज कम्पेअर्ड टू एनी अदर. यू ऑलवेज हॅव अ प्रेफरन्स टू इट इवन दो बोथ द स्टोअर्स आर सेलिंग द सेम सॉर्ट ऑफ इन्व्हेंटरी. तर तसंच फ्लिपकार्टचा एक पर्टिक्युलर ऑडियन्स राहील आहे, मिंत्राचा एक पर्टिक्युलर ऑडियन्स राहील, ॲमेझॉनचा एक पर्टिक्युलर ऑडियन्स राहील. So it is always good to be present on all the big platforms. You can choose from the other like other smaller platforms. If they are relevant for your business, you can list your products with them. जसं तुमचं एखादं supplement product आहे, तर it is, but obviously you should list it on HelpCart or 1mg or Paytm. तर this is a call that you can always take. And listing on marketplaces is always easier than listing on a inventory led structure. कारण की मार्केटप्लेस मध्ये हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत यांची कमिटमेंट फार कमी असते. दे विल गिव्ह यू एन अपॉर्च्युनिटी टू लिस्ट ऑन देअर प्लॅटफॉर्म अँड मोस्ट ऑफ द वर्क इज डन बाय द वेंडर. जसे की तुमची इन्व्हेंटरी मॅनेज करणं, ती नवीन प्रोडक्ट्स ऍड करणं, किंवा आउट ऑफ स्टॉक प्रोडक्ट्स मार्क करणं, किंवा शिपिंग करणं, पॅकिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याच म्हणजे वेंडर किंवा ब्रँड कडनं केल्या जातात. तर चुझिंग द राईट बिझनेस मॉडेल अगेन, हे थोडे काही रिप्रेझेंटेशन्स आहेत. FBA आणि FBM हे ॲमेझॉनचे फार पॉप्युलर आहेत आणि बहुतेक जण जे या इंडस्ट्रीमध्ये असतील त्यांना हे माहिती असेल की फुलफिल्ड बाय ॲमेझॉन आणि फुलफिल्ड बाय वेंडर हे दोन असे स्ट्रक्चर्स आहेत. हे सिमिलर स्ट्रक्चर्स फ्लिपकार्ट आणि मिंत्राकडे पण आहेत. हे लिडिंग प्लॅटफॉर्म्सचे मोस्टली असेच दोन प्रकारचे स्ट्रक्चर्स असतात, ज्यात अजून काही दुसरे स्ट्रक्चर्स आहेत जे अवेलेबल आहेत. जसं की काही वेळेला अर्धी इन्व्हेंटरी मार्केटप्लेसवर असते आणि अर्धी इन्व्हेंटरी मॉडेलवर असते. जेव्हा मार्केटप्लेसेस प्रेफर करतात की फास्ट मुव्हिंग प्रोडक्ट्स दे विल प्रेफर टू बाय and the remaining slow movers they will keep on a marketplace structure. तर इथे आपण या डायग्राम मध्ये बघू शकतो की FBM मध्ये तुमच्या स्टोअर किंवा वेअरहाऊस मधनं सरळ स्टॉक जातो कस्टमरकडे. तुमचा प्रोडक्ट लिस्टेड असतो मार्केटप्लेस वरती. फॉर एक्झाम्पल यू आर लिस्टेड ऑन Amazon ॲज अ वेंडर. तुमची 100 प्रोडक्टचा तुमचा कॅटलॉग आहे, तो पूर्ण लिस्टेड असेल. त्याची लिस्टिंग करण्याची अथॉरिटी पण तुमच्याचकडे असते. आणि जसेच तुम्हाला ऑर्डर येतात तुम्हाला या सगळ्या मार्केट प्लेसेस कडनं एक ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टम प्रोव्हाइड केली जाते. जर तुम्ही ऑलरेडी कोणती ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टम वापरत असाल तर ती त्यांच्या सिस्टम सोबत इंटिग्रेट केली जाते आणि जे ऑर्डर्स तुम्हाला डेली बेसिसवर येतात ते तुम्हाला प्रोसेस करावे लागतात आणि ते तुमच्या वेअरहाऊस मधनं पिकअप करून सरळ कस्टमरला पोहोचवले जातात. तसंच जर का तुम्ही फुलफिल्ड बाय Amazon करत असाल तर तुमची इन्व्हेंटरी आधी Amazonच्या वेअरहाऊसला जाते आणि नंतर कस्टमरकडे जाते. तर या जर का तुम्ही हे स्ट्रक्चर करत आहात फुलफिल्ड बाय Amazon, तर त्याला काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतात, जसं की एक ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस. तर whenever your inventory moves to another vendor's inventory or another business's inventory, that warehouse or that place becomes an additional place of business for you. तर हे एक डॉक्युमेंट तुम्हाला गव्हर्नमेंट कडनं प्रोक्युअर करावं लागतं, जे प्रोक्युअर करायला बरेचदा तुम्हाला हे प्लॅटफॉर्म्स पण हेल्प करतात. हे प्रोक्युअर केल्यानंतर these warehouses become an additional place of business for you and your stock can move to their warehouses, from where on they will pack and ship it to the customer. आता यात प्रोज अँड कॉन्स काय आहे? तर मार्केटप्लेस मध्ये युजली व्हॉट आय फील इज मार्केटप्लेस इज ऑलवेज अ बेटर स्ट्रक्चर फॉर स्मॉलर बिझनेसेस टू स्टार्ट विथ. कारण तुम्हाला बऱ्याचशा प्रोसेसेस आर इन युअर कंट्रोल. यू डोंट हॅव टू रिलाय ऑन the like an Amazon or a Flipkart to like do small things for you. Like
जसं तुम्हाला नवीन प्रॉडक्ट्स ऍड करायचे आहेत किंवा तुम्हाला काही प्रमोशन्स रन करायचे आहेत किंवा तुम्हाला डिस्काउंट रन करायचा आहे किंवा तुम्हाला काही प्रोडक्ट्स आउट ऑफ स्टॉक मार्क करायचे आहेत, तर याची पूर्ण अथॉरिटी तुमच्याकडे असते. ॲज कम्पेअर्ड टू द इन्व्हेंटरी लेड स्ट्रक्चर वेर यू माइट हॅव अ लेसर विजिबिलिटी ऑन व्हॉट्स हॅपनिंग विथ युअर ब्रँड. एकदा तुम्ही इन्व्हेंटरी यांना पोहोचवल्यानंतर त्याची मुवमेंट कशी होत आहे किंवा कोणत्या प्रोडक्टला आज किती पॉप्युलॅरिटी मिळाली याची डिटेल्स तुम्हाला तितकी मायन्युटली कळणार नाही जितकी तुम्हाला एका मार्केट प्लेस स्ट्रक्चरमध्ये कळेल. मार्केट प्लेसमध्ये यू कॅन ऑन अ डेली बेसिस मॉनिटर युअर प्रोग्रेस, की कोणते पीक आवर्स आहेत, कुठल्या प्रकारची ऑफर जास्त चांगल्याने रन होतीये. तर हे सगळे प्रोज अँड कॉन्स आहेत. पण त्या व्यतिरिक्त जर का आपण ऑपरेशनली बघितलं तर मोस्ट ऑफ द टाइम्स वेंडर वुड प्रेफर, कोणता पण ब्रँड किंवा वेंडर प्रेफर करेल की माझी एक इन्व्हेंटरी वरती तुम्ही बेट करा. से सपोज युअर बेटिंग ऑन अ 50 लाख रुपीज वर्थ इन्व्हेंटरी ऑफ माइन. ही इन्व्हेंटरी मी तुमच्या वेअरहाऊसला ट्रान्सफर करतो. नाव द हॅसल इज युअर्स. यू पॅक इट, यू शिप इट अँड सेंड इट टू द कस्टमर. मला माझं लेबर त्यात इन्व्हेस्ट नाही करावं लागत आहे, ना मला पॅकेजिंग मटेरियल मध्ये इन्व्हेस्ट करावं लागत आहे. तर याचे दोन्हीचे प्रोज अँड कॉन्स आहेत. बट बेस्ड ऑन युअर बिझनेस साईज यू कॅन ऑलवेज टेक अ कॉल की तुम्हाला काय सुटेबल आहे. जर तुमचा बिझनेस खूपच प्रिलिमिनरी स्टेजमध्ये आहे तर तुम्ही फुलफिल्ड बाय Amazon और फुलफिल्ड बाय फ्लिपकार्ट और फुलफिल्ड बाय मिंत्रा असे स्ट्रक्चर्स चूज करू शकता. कारण यात कसं होतं की तुमची इन्व्हेंटरी तुमच्या वेअरहाऊसमध्ये असते, पण सगळी फुलफिलमेंट करण्याची जबाबदारी ही Amazon किंवा फ्लिपकार्टची असते. ते तुम्हाला पॅकेजिंग मटेरियल प्रोव्हाइड करतील आहे. ते तुमच्या वेअरहाऊसेस मधनं तुमचा डेली ऑर्डरचा स्टॉक घेऊन जातील आहे. आपल्या वेअरहाऊसला आणतील, पॅक करून कस्टमरला पाठवतील. तर यात तुमचं थोडंसं हेडेक कमी होत आहे, पण तुम्हाला सपोर्टही मिळतोय. ॲज कम्पेअर्ड टू द इन्व्हेंटरी लेड मॉडेल. जेव्हा इन्व्हेंटरी लेडमध्ये बरेचदा हे मार्केट प्लेसेस फार स्ट्रिक्ट असतात ॲज इन टर्म्स ऑफ डिलिव्हरी टाइमलाईन्स. कारण यांच्या वेअरहाऊसेसमध्ये रोज एक पर्टिक्युलर कपॅसिटी अलॉट केली जाते. त्या कपॅसिटीमध्येच तेवढीच इन्व्हेंटरी येते. If you miss out on that slot, you might not get a slot in coming few days, and it becomes very difficult to scale your business in that month. So there are few pros and cons for both. If you have any questions related to this, you can ask. Now setting up the right infra. तर म्हणजे इतक्या वर्षांच्या एक्सपिरियन्समध्ये मी हे ऑब्झर्व केलं आहे की बरेचदा खूप छान ब्रँड्स असतात, खूप चांगली पॅकेजिंग, एव्हरीथिंग इज फाईन, द प्रॉडक्ट इज गुड. द ओनली थिंग दॅट दे लॅक ऑन इज हॅव्हिंग द राईट सेट ऑफ इन्फ्रा, having the right human resource to deal with these platforms or to deal with the like the requirements of the brand. जर हे तुमच्याकडे नसेल तर एकटा ओनर हे सगळं सांभाळू शकत नाही. त्यामुळे आणि हे प्लॅटफॉर्म्स बरेच डिमांडिंग असतात. when you choose to work with an Amazon or a Flipkart, let it be any model, let it be inventory led model or let it be a fulfilled by Myntra or a fulfilled by Flipkart or a fulfilled by Amazon model. पण त्यात बरीच मेहनत असते आणि जर ही मेहनत करायला तुमच्याकडे राईट सेट ऑफ ह्युमन रिसोर्स नसेल तर यू विल स्ट्रगल टू डील विथ दीज प्लॅटफॉर्म्स. तर तुम्हाला काही गोष्टी ज्या अतिशय आवश्यक आहेत त्या असणं म्हणजे की एक तुमच्याकडे चांगली सपोर्टिव्ह ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टम असणं. So order management system म्हणजे for example there's Unicommerce, there's Brown Tape which are really well known, there's Shopify for your own website. तर हे Unicommerce वगैरे या खूप सिम्पल ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टम्स आहेत ज्यात तुम्ही तुमची डेली इन्व्हेंटरी अपलोड करता, तुम्ही डिस्काउंट्स रन करता किंवा तुम्ही आपली पूर्ण इन्व्हेंटरी याच्या थ्रू मॅनेज करू शकता. तुमचं पेपर वर्क, तुमचे क्रेडिट नोट्स, डेबिट नोट्स, तुमचे इनव्हॉइसेस हे सगळं याच्या थ्रू मॅनेज होतं. आणि हे मॅनेज करायला बरेचदा जर तुमच्याकडे स्किल्ड ह्युमन रिसोर्स नसेल तर you can just end up doing extra work to compensate for that. Then the next thing is, which is really important, is having a proper warehousing facility. Most of the times, like some businesses need cold storage or temperature control. तर तुमचा प्रॉडक्ट कस्टमर पर्यंत पोहोचेपर्यंत त्याला प्रॉपर वेअरहाऊसिंग प्रोव्हाइड करणं इज व्हेरी क्रुशियल.
So to have the right kind of warehouse and the right set of skilled labor to deal with the packing and picking of these products, कारण की बऱ्याच productsला खूप handling लागतं, like handle with care kind of products असतात. अशा वेळेला तुमच्याकडे skilled labor असणं फार आवश्यक आहे. नंतर तिसरी गोष्ट जी अगदीच खूपच छोटी वाटते, पण बरेचदा मॅक्झिमम ब्रँड्स इथेच येऊन फसलेले मी पाहिले आहेत, की त्यांच्याकडे एक प्रॉपर क्रिएटिव्ह टीम नसते. ही क्रिएटिव्ह टीम तुमच्याकरता काय करते? तर ही क्रिएटिव्ह टीम तुमचे ब्रँड लोगोज मॅनेज करते, तुमची इमेजरी मॅनेज करते तुमच्या वेबसाईटवरती आणि या प्लॅटफॉर्म्सवरती. प्रॉडक्ट जेव्हा आपण डिसाईड करतो, की एखाद्या मार्केट प्लेसवरती लिस्ट करायचा, तेव्हा प्रत्येक प्लॅटफॉर्मचे काही हे रिक्वायरमेंट्स असतात विथ रिलेशन टू द इमेजरी ऑफ द प्रॉडक्ट. दे विल नीड अ सर्टन साईज ऑफ द प्रॉडक्ट, त्याची डायमेन्शन्स काय असायला हवी. या खूप बेसिक गोष्टी जरी असल्या तरी बरेचदा ह्या ब्रँड्सला कळत नाही, आणि जर त्या नाही कळल्या तर तुमचे प्रॉडक्ट्स या प्लॅटफॉर्मवर लाईव्ह जाणार नाहीत. आणि लाईव्ह गेल्यानंतरही म्हणजे ते कस्टमरला चांगल्याने समजायला की ही क्रिएटिव्ह टीम तुम्हाला अतिशय हेल्प करते. त्यानंतरही अजून याचा वापर असा की हे तुमच्या डेली सोशल मीडिया लाईफमध्येही तुम्हाला फार हेल्प करतात. जर तुम्हाला तुमचा ब्रँड फक्त डिजिटली ग्रो करायचा आहे किंवा ई कॉमर्स थ्रू ग्रो करायचा आहे, तर यू नीड टू हॅव अ क्रिएटिव्ह टीम who will help you with the right set of imagery and communication. एक कॉपी रायटिंग तुम्हाला किती इम्पॉर्टंट आहे, किंवा तुमची इमेजमध्ये टेक्स्ट किती असायला हवं, कुठले कलर कॉम्बिनेशन्स वापरायला हवे, ही सगळी डिसिजन्स एकटा ओनरनी घेणं शक्य नसतं. त्यामुळे तुम्हाला एक प्रॉपर स्किल्ड रिसोर्स फॉर युअर क्रिएटिव्ह टीम इज मस्ट. नाउ कमिंग टू द मार्केटिंग टीम, या दोन वेगळ्या टीम्स आहेत. बरेचदा लोक असं बघतात की एकच व्यक्ती सगळं करेल, पण तसं होत नसतं. तर तुमची मार्केटिंग टीम ती असते जी तुमचे मार्केटिंग कॅम्पेन्स डिसाईड करते, किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती कुठले प्रमोशन्स रन करायचे, किंवा कुठले ऍड कॅम्पेन्स रन करायचे, कुठले जसं मॅगझिन थ्रू करायचं आहे की डिजिटल कॅम्पेन रन करायची आहे, कुठे किती मनी इन्व्हेस्ट करायचा आहे, हे ठरवायला एक मार्केटिंग टीम असणं फार आवश्यक आहे. Now, how to increase visibility? Now you have a brand, you have a website, you have social media presence. There are people following you through social media. तुम्ही e-commerce websites वर सुद्धा present आहात. You have a certain revenue coming in every month. But now you need to move beyond that. त्या पुढे जाऊन revenue कसा वाढवायचा? याकरता there is a very important factor that affects the whole performance of your brand, that is visibility. Visibility is a common term used in this industry, की तुमची visibility कशी वाढेल. तर visibility is like where all is your brand present. तुमचा ब्रँड कस्टमर पर्यंत कुठून कुठून दिसतोय, बस. हे एक अगदी लेमन्स टर्म मध्ये समजवायचं झालं तर. आणि देर आर टू टाइप्स ऑफ विजिबिलिटीज, वन इज पेड, वन इज नॉन पेड. Unpaid visibility will work up to a certain extent. Beyond that, you need to invest your revenue back again in increasing the visibility of your brand. Only then will it cross that threshold and move to the next level. तर काही अनपेड विजिबिलिटीचे उदाहरण म्हणजे की तुमचा प्रॉडक्ट डिजिटली प्रेझेंट असल्यावरती रिव्ह्यूज अँड रेटिंग्स इज समथिंग दॅट वर्क्स द बेस्ट. तुम्ही तुमच्या ऑडियन्सला किंवा तुमच्या कस्टमर्सला मॅक्झिमम रित्या एनकरेज करायला हवं की त्यांनी तुमच्या प्रॉडक्ट्सचे रिव्ह्यूज द्यायला हवे, रेटिंग्स द्यायला हवं. जर तुमच्यापैकी कोणाचे ब्रँड्स ऑलरेडी अमेझॉनवरती किंवा फ्लिपकार्टवर प्रेझेंट असतील, तर तुम्हाला माहिती आहे की रिव्ह्यूज अँड रेटिंग्स किती मॅटर करतात. म्हणजे तुम्हाला अगदी जेव्हा आपण स्वतः प्रॉडक्ट परचेस करतो, वी फिल्टर समटाइम्स विथ रेटिंग्स की या प्रॉडक्टला 4 and above रेटिंग आहेत का, किती रिव्ह्यूज आहेत. सो दीज थिंग्स मॅटर अ लॉट. आणि या सगळ्यामध्ये पण रिव्ह्यूज येणं अतिशय आवश्यक आहे, कारण बरेचदा रेटिंग्स तर कोणीही येऊन देऊ शकतं, पण रिव्ह्यूज कसे येतात आहे आणि ते किती डिस्क्रिप्टिव्ह आणि टू द पॉइंट आहे हे आवश्यक आहे.
नंतर रिव्ह्यूज आले, पण त्यावर तुम्ही काही ऍक्ट केलंय का? म्हणजे वेंडरचा किंवा ब्रँडचा त्यावर रिप्लाय दिसतोय का? जसं तुम्ही गुगल रिव्ह्यूज बघता, बऱ्याचशा प्रोडक्ट्सचे किंवा सर्व्हिसेसचे गुगल रिव्ह्यूज असतात, त्यावर बरेचदा ब्रँड्स रिप्लाय करतात. जेव्हा ब्रँड्स रिप्लाय करतात, तेव्हा तुमचा ट्रस्ट अजून वाढतो या ब्रँडवरती आणि यू टेंड टू हॅव अ ट्रस्ट फॅक्टर दॅट एनकरेजेस यू टू परचेस दॅट प्रॉडक्ट. नाउ दिस ऑल्सो डिटरमाइन्स द क्वालिटी ऑफ युअर सर्व्हिस. की तुम्ही तुमचे प्रॉडक्ट विकला जातात आहे, पण तुम्ही जर सपोज इफ इट्स अ डॅमेज प्रॉडक्ट, आर यू रिप्लेसिंग इट? If the customer is unable to use it, do you have a helpline to help that customer on how to instruct them on how to use the product? ह्या सगळ्या गोष्टी पण खूप मॅटर करतात आणि जेव्हा हे सगळं कम्युनिकेशन एक कस्टमर त्यांच्या रिव्ह्यूज मधनं रेसिप्रोकेट करतो, तर it makes a huge impact on you as a brand. Now, is easy to search products. Like there are few म्हणजे तुमचे products आहेत, पण nobody is able to find them. Like where to buy. Are you present on like through your own website, or are you present through various platforms? तर जितका easy तुमचा product search करायला आहे लोकांना, तितका त्याचा visibility वाढणार. Now coming to the pricing part, pricing is something which is again like a commonly used terminology in our industry. तर pricing कशी असायला हवी? तर pricing should always be competitive. तुमच्या productचे एक pricing analysis you should always do. If your competitor has priced it at 100 rupees, then it should always be in the same range. You cannot price it too higher or too lower as compared to your competitor's pricing. Let it be a luxury product, let it be a mass product, or let it be a affordable luxury or any other product. So pricing has a huge impact on it. Now, how pricing can help you with visibility? तर बरेचदा आपण बघतो की Amazon मध्ये किंवा Flipkart मध्ये तुम्ही जेव्हा काही सर्च करता, तेव्हा लिटरली एक 10 रुपयांनी जो स्वस्त प्रोडक्ट असतो तो सर्च मध्ये वर असतो. So there is cutthroat competition amongst vendors की एकेका पर्सेंटनी जेव्हा तुमच्या प्रोडक्टची प्राइसिंग चेंज होते आणि इट इज प्राइस लोअर, तेव्हा त्याची सर्च इम्प्रूव्ह होत असते. तर ही सगळी स्ट्रॅटेजी तुम्ही ज्या कोणत्या पण प्लॅटफॉर्मवर प्रेझेंट आहात त्याला नीट ऑब्झर्व करून तुमची प्राइसिंग सतत तुम्ही चेंज करत असायला हवी. किंवा जसं आता मेजर प्लॅटफॉर्म्स इव्हेंट्स रन करतात, जसं की बिग बिलियन डे किंवा एंड ऑफ सीझन सेल किंवा कुठला पण एक मेजर इव्हेंट असतो, तेव्हा तुम्ही बघता की सगळे ब्रँड्स डिस्काउंटवर असतात किंवा सगळे ब्रँड्स काहीतरी मेजर ऑफरिंग्स देतात. You should always participate in those events because you will make maximum revenue out of these events. जो तुमचा वर्षभराचा रेव्हेन्यू असतो, कदाचित त्याहून जास्त रेव्हेन्यू हे इव्हेंट्स तुम्हाला देतात. त्यामुळे प्राइसिंग प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन युअर लाईक ओव्हरऑल विजिबिलिटी ऑफ द ब्रँड. Now, share product links or offers through social media. So this is another way to engage visibility through your social media. तुमच्या सोशल मीडिया मध्ये जेव्हा तुम्ही प्रोडक्ट लिंक देता किंवा जेव्हा तुम्ही एक पोस्ट करता आणि तिथे म्हणता की लिंक इन बायो, इट डिरेक्टली transfers the customer to the landing page where the person can actually buy your product. तर ह्या लिंक सतत कुठेतरी शेअर करणं किंवा इज ऑफ शेअरिंग, ही लिंक अशी असली पाहिजे की जर मी सुद्धा व्हॉट्सअप वरून कोणाला फॉरवर्ड करता आली पाहिजे, की जितकं इझी ते शेअर करायला असतं तितकं इझी ते बाय करायला असतं. त्यामुळे सोशल मीडिया आणि लिंक्स शेअर करणं थ्रू व्हेरियस सोशल मीडियाज इज व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर इन्फ्लुएन्सर प्रमोशन्स. तर इन्फ्लुएन्सर कॅम्पेन्स हॅव बिकम a huge like part of marketing these days for brands. There are brands that budget amount of money for these campaigns. तर रेलेव्हंट इन्फ्लुएन्सर्स चूज करणं आणि त्यांच्या थ्रू प्रमोशन्स करणं इज समथिंग दॅट इज व्हेरी क्रुशियल. यू शुड तुमचे प्रोडक्ट्स तुम्ही अगदी फ्रीमध्येही वाटू नका इन्फ्लुएन्सर्सला, किंवा तुम्ही जर त्यांना पे करून त्यांच्याकडनं प्रमोट करून घेत आहात तर be very cautious whether they have similar synergies to your brand. Like if you have a baby care product, do ensure that you're sending the product to a like a mom, like, or a mother. But I mean, it should not happen that it's going to any popular influencer just because she has like lots of followers.
आणि जेव्हा आपण ही इन्फ्लुएन्सर कॅम्पेन होते तेव्हा मेक शुअर दॅट यू आर गिव्हिंग सम डिस्काउंट coupons or encouraging customers to come to your websites or come to your like Amazon page or a Flipkart page and do a purchase. तर ही कॅम्पेन्स तेव्हाच अति म्हणजे रेलेव्हंट असतात किंवा अट्रॅक्टिव्ह असतात जेव्हा जेव्हा दे हॅव अ क्लिअर कॉल आउट, एक कॉल आउट असणं फार आवश्यक असतं विच सेज दॅट जसं त्या इन्फ्लुएन्सर्सचंच नाव घेऊन तुम्ही म्हणू शकता की 10% डिस्काउंट और अ फ्री प्रोडक्ट विथ परचेज. Hey influencers, these influencers will not only help you with the sale, but they will also help you with the presence forever. कारण की लोक यांना फॉलो करतात आणि यांचे फॉलोअर्स तुम्हाला इनडिरेक्टली मिळतात. तर असं तुमचं एक कम्युनिटी पण इन्क्रीज होते आणि यू ऑल्सो हॅव अ लाईक अ बेटर प्रेझेन्स इन टर्म्स ऑफ फीडबॅक टू द कस्टमर. कमिंग टू स्पॉन्सर्ड ऍड्स, आपण एका प्रिव्हियस स्लाइड मध्ये सुद्धा बघितलं की स्पॉन्सर्ड ऍड्स कशा रन केल्या जातात. Now this is a paid campaign. I would recommend not to have sponsored ads in the start, like in the starting time frame of your business. Sponsored ad is something when you can only do these ads when you have a certain presence in market. जर तुम्ही एका फारच अननोन प्रॉडक्टची स्पॉन्सर्ड ऍड केली तर people might not trust it and might not click on it. But once you have done all the previous part of the presentation, you are ready to move towards the next part, which is like a sponsored set of ads. Sponsored ads run करणं पण फार सोपी असतं. You can do it through your social media or you can also do it through Google. If you are unable to do so, you can also hire agencies to do the sponsored ads part. Now coming to the platform level engagement, जेव्हा तुमचा प्रोडक्ट Amazonवर किंवा फ्लिपकार्टवर लिस्टेड आहे आणि तुम्ही मंथ ऑन मंथ एक पर्टिक्युलर रेव्हेन्यू करताय, तर त्यानंतर तो रेव्हेन्यू कसा ग्रो करायचा. तर प्रत्येक प्लॅटफॉर्मची एक रिअल इस्टेट असते. जशी म्हणजे सिमिलर टू द रिअल इस्टेट दॅट वी डील विथ ऑफलाईन एज वेल, की एक प्लॉट आहे तिथे तुम्ही इतके बिल्डिंग्स बांधले किंवा इतके कमर्शियल युनिट्स बांधले. तसंच या सगळ्या प्लॅटफॉर्म्सचं असतं की त्यांची एक रिअल इस्टेट प्रॉपर्टी असते which is given to all these vendors at a cost. जर तुम्हाला आज Amazonच्या फ्रंट पेज वरती फर्स्ट बॅनर रन करायचा आहे फॉर फ्यू आवर्स और फॉर अ डे, दे विल चार्ज यू सर्टन अमाउंट ऑफ मनी, but they will promise you a certain set of impressions, a certain set of click-through rates, and it will not be a promise like a hard and fast promise, but they will promise you certain revenue for it as well. तर हे सगळं करणं फार आवश्यक होतं जेव्हा तुमचा ब्रँड एका कन्सिस्टंट रेव्हेन्यू एका थ्रेशोल्डला येऊन पोहोचतो, बिकॉज द अमाउंट ऑफ प्रॉफिट दॅट यू आर जनरेटिंग नीड्स टू बी इन्व्हेस्टेड बॅक इन ग्रोईंग द प्रॉफिट. तर ही बॅनर्स कशी सिलेक्ट करावी, तर अगेन इट डिपेंड्स ऑन युअर ब्रँड इमेज. जर तुमचा ब्रँड खूप एस्टॅब्लिश आहे, इट्स वेल नोन टू द ऑडियन्स, तर बट ऑब्वियस दॅट यू विल हॅव लॉट्स ऑफ मनी टू put in marketing आणि you will be selecting the best of the properties. पण तुमचा ब्रँड अगदी नवीन आहे आणि ग्रोईंग स्टेज मध्ये आहे आणि मनी इज समथिंग दॅट यू आर डीलिंग कॉशियसली विथ, देन इट इज ऑलवेज ॲडवायजेबल की तुमच्या कॅटेगरीशी रिलेटेड अशा रिअल इस्टेटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करावं. फॉर एक्झाम्पल, इफ यू हॅव अ कॉस्मेटिक ब्रँड, इट इज हायली रेकमेंडेड की तुम्ही त्यांच्या विमेन्स पेजवरती किंवा त्यांच्या कॉस्मेटिक सेक्शनच्या पेजवरती एखादं बॅनर घ्यावं. नंतर ही एकच प्रॉपर्टी नसते, या व्यतिरिक्त सुद्धा अनेक प्रॉपर्टीज असतात. जसं की तुम्ही बघाल की काही ब्रँड्स जेव्हा तुम्ही सर्च करता आणि स्क्रॉल करता, खाली त्यांची इमेजरी तुम्हाला बरीच एक बॅनर्स दिसतात. त्यांचं एक वेगळं पेज असतं विच विल रिडिरेक्ट यू टू द लँडिंग पेजेस ऑफ दीज ब्रँड्स. तर हे सगळं क्रिएट करण्याकरता सुद्धा हे प्लॅटफॉर्म तुम्हाला चार्ज करतात, कारण की देअर इज स्पेस दॅट यू हॅव टेकन अप ऑन देअर रिअल इस्टेट. नाव सो दिस विल डेफिनेटली हेल्प यू अँड आय वुड रेकमेंड की ही एकाच प्रकारची इन्व्हेस्टमेंट नसून त्या प्लॅटफॉर्मचा व्यवस्थित स्टडी करून मंथ ऑन मंथ यू शुड इन्व्हेस्ट इन डिफरंट रिअल इस्टेट्स. देर आर स्पॉन्सर्ड ऍड्स फॉर दिस एज वेल, लाईक प्रॉडक्ट लिस्ट ऍड्स असतात ज्या तुम्ही घेऊ शकता. यू कॅन डिसाइड ऑन अ बजेट दॅट मे बी यू वॉन्ट टू स्पेंड 50,000 इन अ मंथ और 1 lakh इन अ मंथ, आणि तुमचा प्रोडक्ट स्पॉन्सर्ड प्रोडक्ट्स मध्ये येतो. म्हणजे काय की जर कोणी एक रेड लिपस्टिक सर्च करताय, तर जे 10 रेड लिपस्टिक लिस्टेड आहेत
त्यात एक प्रोडक्ट फर्स्ट वरती दिसेल जो स्पॉन्सर्ड असेल, तर ही झाली एक स्पॉन्सर्ड ऍड. नंतर फ्लॅश डील्स एक कॉन्सेप्ट आहे परत सगळ्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्स वरती, जो असा डिफाईन केला जातो की for maybe like 2 hours or 4 hours, you will go on a flash discount. So that would be like a flat 50% off, which you have never done before. तर अशा डील्स असतात and that they run for a limited period of time, but it is always it's like an adrenaline rush जेव्हा लोकांना दिसतं की 50% off for a limited period of time. You are ought to get better revenue and like a larger quantity of units moving out from your warehouse. And the same thing goes for major events as well. Major events मध्ये most of the brands will have offers or discounts that they have never ever given before. So when there is such kind of offer offered for a limited period of time, तेव्हा definitely तुमचे sales वाढणार आहेत. तर that's it from my side. If you have any questions, you can ask me. Okay, I see that I have some questions. संदीपनी विचारलेलं आहे की माझा प्लॅन आहे की फ्लिपकार्ट ॲमेझॉनवर प्रॉडक्ट सेल करायचं आहे, स्पेशली हँडीक्राफ्ट. संदीप, याकरता ॲमेझॉननी एक नवीन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे, ॲमेझॉन कारीगर. तुम्ही त्यांच्या पेजला व्हिजिट करा आणि आय वुड रेकमेंड यांचं एक देर इज ऑलवेज अ वेंडर पोर्टल प्रोव्हाइडेड ऑन ऑल दीज पेजेस वेर यू कॅन अप्रोच देम फॉर लिस्टिंग युअर प्रोडक्ट्स. तर प्रॉडक्ट लिस्ट करण्याची एक प्रोसेसही मी याचा ब्रीफ तुम्हाला देऊ इच्छिते की जेव्हा तुम्ही या प्लॅटफॉर्म्सला अप्रोच करता, the first thing they will ask you is about your brand, website, about its social media presence, how much revenue you're doing, आणि तुमचा ब्रँड कुठे प्रेझेंट आहे, ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे, ती सगळी माहिती असणं फार आवश्यक आहे. बिकॉज वेन वी टॉक टू ब्रँड्स आणि जेव्हा दे आर वेल वर्स्ड विथ देअर बिझनेस in and out, it definitely makes an impression. आणि we trust them more on doing business with them. तर जेव्हा पण तुम्ही त्यांना एक मेल करा, तेव्हा तुमचा एक प्रॉपर प्रॉडक्ट कॅटलॉग आणि ही सगळी माहिती नक्की इन्क्लूड करा, कारण दॅट विल डेफिनेटली गिव्ह यू अ प्रोफेशनल टच. आणि द अदर थिंग आय वुड रेकमेंड इज हॅव अ गुड इमेजरी. तुमच्या सगळ्या प्रॉडक्ट्सचं चांगलं कॅटलॉगिंग करा, कारण cataloging is something which is the only medium that your customer is going to experience your product. त्यामुळे तुमच्या प्रोडक्टचे सगळे अँगल्स तुमच्या कॅटलॉगिंग मध्ये कव्हर करा. फ्रंट व्ह्यू, बॅक व्ह्यू, किंवा ओपन जर का पॅकेजिंग ओपन करून प्रोडक्ट दाखवता येत असेल, वेगवेगळे अँगल्स कव्हर करा. तुमच्या प्रोडक्ट विषयी आणि तुमच्या ब्रँड विषयी चांगलं कॉन्टेंट लिहा. जर याकरता तुम्हाला एक्सटर्नल हेल्प हवी असेल तर तसे सुद्धा बरेच एजन्सीज आहेत जे तुम्हाला आजकाल कॅटलॉगिंग मध्ये हेल्प करतात. इवन ॲमेझॉन सुद्धा थर्ड पार्टी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, जे तुम्ही त्यांना त्यांच्याकडे चौकशी करून ते सुद्धा तुम्ही ऑप्ट करू शकता. आणि लिस्टिंग झाल्यानंतर यू कॅन फॉलो ऑल दीज लाईक सजेशन्स. संजय विचारत आहेत की इन केस आय यूज मल्टिपल प्लॅटफॉर्म्स एट अ टाइम फॉर द सेम प्रोडक्ट, एनी कंडिशन्स बाय दीज प्लॅटफॉर्म्स? नन ॲट ऑल. असे काही कंडिशन्स नसतात. फक्त एक असा रूल आहे, अनसेट रूल फॉर ऑल दीज प्लॅटफॉर्म्स, की यू मेंटेन अ प्राइसिंग पॅरिटी. से सपोज इफ यू आर डिस्काउंटिंग युअर प्रोडक्ट एट 30% ऑन Amazon, you have to keep the same discount for Flipkart as well. तुम्ही एका प्लॅटफॉर्मला बायस्ड नाही राहू शकत. जर तुम्हाला दोन्ही प्लॅटफॉर्म वरती सिमिलर ग्रोथ एक्सपेक्टेड आहे, तर you have to keep a pricing parity. Now, if the platform says ki I'm offering you better business, then you have to offer them better discounts during their pricing events, like जेव्हा त्यांचे major events होतात. But you cannot always have a preferential treatment, कारण तुमचा दुसरा प्लॅटफॉर्म ग्रो करणं सुद्धा तुम्हाला तितकंच आवश्यक असतं. At time of big discount day, is this discount given by these platforms or by vendors? Who bears the loss? तर जर का इन्व्हेंटरी लेड स्ट्रक्चर असेल
तर मार्जिन्स तर कमिंग टू द मार्जिन पार्ट, आय थिंक आय हॅव नॉट कवर्ड दॅट. पण जेव्हा फुलफिल्ड बाय ॲमेझॉन किंवा फुलफिल्ड बाय फ्लिपकार्ट असे मार्जिन्स असे स्ट्रक्चर्स असतात, तेव्हा मार्जिन्स जरा वेगळ्या असतात. तर मार्जिन कशी डिफाईन होते, तर प्लॅटफॉर्म लेवलवरती एक कॉन्स्टंट मार्जिन असते जी सगळ्या वेंडर्सला सिमिलर असते. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया 10% मार्जिन वेंडर्सला चार्ज करण्यात येतो. तर ही मार्जिन पूर्ण प्लॅटफॉर्म लेवलवरती त्या कॅटेगरीच्या वेंडर्सला समान असते. जसं तुम्ही ॲपेरल बिझनेसमध्ये आहात समजा, तर सगळ्या ॲपेरलला 10% मार्जिन असणार. ओव्हर अँड अबाव तुमची लॉजिस्टिक्स कॉस्ट असते आणि सम पर्सेंटेज इज युअर प्लॅटफॉर्म लेवल फीज दॅट इज चार्ज बिकॉज यू युझिंग देअर प्लॅटफॉर्म. तर असं त्यांचं स्ट्रक्चर असतं. यात बरेचदा मार्केट प्लेसेस डोंट हॅव मच टू ऑफर इन टर्म्स ऑफ डिस्काउंट्स, कारण दे हॅव केप्ट इट ऑल कॉन्स्टंट. तर त्यांच्याकडे फार मार्जिन नसते. इट इज ओनली द बिझनेस फी दॅट दे आर चार्जिंग यू. ते फक्त बिझनेस, ते तुम्हाला तुमच्या प्लॅटफॉर्मवर बिझनेस रन करू देतात आहे, याचे ते तुमच्याकडनं पैसे घेतात. नंतर कमिंग टू द इन्व्हेंटरी लेड स्ट्रक्चर, जेव्हा ते ब्रँड्स या प्लॅटफॉर्म्सच्या वेअरहाऊसेसमध्ये स्टोअर केले जातात, तेव्हाची जी मार्जिन असते दॅट इज व्हेरी डिफरंट ॲज कम्पेअर्ड टू दिस. देर इज नो ब्रेकअप, बट देर इज ओनली वन मार्जिन दॅट्स चार्ज. Say suppose flat 30%. Now when they are charging you flat 30%, they might have some over and above margin which they can invest back into discounting these products. तर कधी असं होऊ शकतं की मेजर डिस्काउंट्स, जेव्हा डिस्काउंट डेज असतात तेव्हा हे प्लॅटफॉर्म्स त्यांच्या स्वतःकडून डिस्काउंट देतात. पण यात बरेचदा लॉस नसतो. बरेच वेंडर्स यातनं प्रॉफिटच करतात, बिकॉज नो वेंडर वुड एव्हर मेक लाईक रन बिझनेस ऑन लॉसेस. आणि हे इव्हेंट्स खूप मोठे असतात. या इव्हेंट्समध्ये कित्येक वेंडर्स आपला म्हणजे वर्षभराचा रेव्हेन्यू काढून घेतात, इक्विव्हॅलंट टू द रेव्हेन्यू दे विल डू फॉर रेस्ट ऑफ द इयर. तर त्यामुळे या इव्हेंट्सच्या वेळेस डिस्काउंट करून लॉसमध्ये जाणं कोणीही प्रेफर करत नाही. बरेचदा प्लॅटफॉर्म्स खूप एक्साइटिंग असे ऑफर्स देतात आपल्या वेंडर्सला किंवा ब्रँड्सला. ते तुम्हाला टार्गेट सेट करतील आणि म्हणतील की समजा तुम्ही इतका रेव्हेन्यू करू शकले तर आम्ही तुम्हाला मार्जिन मध्ये कन्सेशन देऊ. दॅट इज दॅट वी विल लेट गो ऑफ सर्टन पर्सेंटेज ऑफ द मार्जिन अँड यू मेक मोर रेव्हेन्यू. So they also want you to benefit out of it. You will definitely not make a loss. And in case you are making the loss, then please go through your contract. Please have a look at what kind of margins you are dealing with. आणि तुमची overheads किती आहे. You can always go back to these platforms and renegotiate. If it doesn't make sense for you to do business, then it's always good to renegotiate. कारण दोघांनाही बिझनेस करायचा आहे, त्यामुळे दोघेही तितकेच एंगेज्ड असले पाहिजे आणि दोघांनाही प्रॉफिटेबल असलं पाहिजे. आणि टू गिव्ह यू अन इनसाइडर फीडबॅक, म्हणजे एव्हरीथिंग इज नेगोशिएबल. So you can always go back to your category person and ask him for a revised margin if it's not working out for you. सिद्धार्थ विचारतात आहे, वी आर इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरर्स, हाऊ टू प्रमोट ऑन ई कॉमर्स. तर इंडस्ट्रियल प्रोडक्ट्सला सुद्धा असे बरेच वेबसाईट्स आहेत ज्या फक्त इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स लिस्ट करतात. आणि बिसाइड्स दॅट लाईक देर इज ऑलवेज सोशल मीडिया फॉर ईच अँड एव्हरी प्रोडक्ट. Even though you are an industrial product manufacturer, there's a large audience out there that are dealing with similar services. So you can choose a keyword relevant to your business and always promote your business through sponsored ads or through like campaign sets. And you can always list your brands on Amazon. सुद्धा industrial related products feature करतात. त्यामुळे आय थिंक दिस इज ऍप्लिकेबल टू इंडस्ट्री रिलेटेड प्रोडक्ट्स एज वेल. कौशिक विचारतात आहे की पेड ब्रँड प्रमोशन्स FB किंवा Instagram वरून करणं किती युजफुल असू शकतं. तर दिस इज डेफिनेटली लाईक आय मीन हे आम्ही कित्येक ब्रँड्सला म्हणतो की प्लीज डू दिस, कारण हे फार 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 कामी येतं. पण हे केव्हा कामी येतं, जेव्हा तुमचा ब्रँड ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड आहे. इस्टॅब्लिश्ड म्हणजे की
नॉट नेसेसरी की खूप लोक तुमचा ब्रँड विकत घेत आहेत किंवा सगळ्यांना तुमचा ब्रँड माहित आहे असं नाही. पण तुमच्या ब्रँडची जी एक पहिली काही चेकलिस्ट आहे ती जर तुम्ही कंप्लीट करत आहात, जसं की एक वेबसाईट असणं किंवा तुमची प्रॉपर कॅटलॉगिंग असणं, एक MRP डिसाइडेड असणं किंवा तुमच्या प्रॉडक्ट विषयी थोडेफार रिव्ह्यूज आहेत आणि तुम्हाला एक सर्टन सेट ऑफ फॉलोअर्स आहेत, म्हणजे maybe we'll say not like in a few hundreds, but you have a few thousand followers. When you have that thing, then I think you should definitely start promoting through Facebook or Instagram. आणि हे तुम्हीच तुमच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरून नाही, पण तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म सोबत कोलॅबरेट करून सुद्धा करू शकता. आणि बरेचदा जसं मी तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा सांगितलं की तुम्ही platform level वरती real estate you can buy, like you can invest in banners or you can invest in doing sponsored ads. तर आम्ही बरेचदा ब्रँड्सला सजेस्ट करतो, कारण ही सगळी जी रिअल इस्टेट असते दॅट इज really expensive. Like it does not make sense in the first few months of a brand की त्यांनी लगेच जाऊन visibility घ्यावी platform वरती. It is not recommended. We do not recommend that unless and until it's a well established brand. पण जेव्हा तुम्ही जस्ट सुरू करता आहात, तेव्हा इट इज ऑलवेज इझियर टू रिडिरेक्ट ट्रॅफिक थ्रू युअर इंस्टाग्राम और फेसबुक टू द प्लॅटफॉर्म. तुम्ही या प्लॅटफॉर्म्स कडनं UTM लिंक घेऊन सर्टन ट्रॅफिक सेट्स रन करू शकता, विच विल डिसाइड की एका दिवसातनं तुम्ही सपोज 10 सेशन्स तुमच्या Amazonच्या लिस्ट पेजवर रिडिरेक्ट करत आहात. तर याचा अर्थ की तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम वरून 10 कस्टमर्स तुमच्या लँडिंग पेज वरती आज रिडिरेक्ट केले. तर देयर इज हाय प्रोबॅबिलिटी की some out of them might buy your product. So I would highly recommend it, but then you need to take that call that when is the right time. And you can always have these discussions with your category managers. सौरभ विचारतात आहे की प्लॅटफॉर्म वरचे रिव्ह्यूज किती इन्फ्लुएन्स करतात कस्टमरला. तर this is something that you cannot have an escape from when you listed on social media, when you listed on e-commerce platforms किंवा तुमचा काही पण डिजिटल प्रेझेन्स असू द्या. One bad review affects your product like anything. So even if there's this one bad review, I would recommend please reach out to that customer. Ensure that your review turns into a positive feedback. भले say suppose I'm not saying कि products defective नसतात. There is always one defective product that might reach out to the customer or a broken product that is delivered to the customer. बरेचदा यात तुमची काहीही चूक नसते, ही चूक तुमच्या डिलिव्हरी पर्सनची असू शकते, पण त्या कस्टमरचा एक्सपिरियन्स स्पॉइल झालेला आहे. तर तो एक्सपिरियन्स हाऊ कॅन यू टर्न इट इनटू अ पॉझिटिव्ह फीडबॅक. मी असे ब्रँड्स बघितले आहेत जे 3,000 किंवा 4,000चे प्रोडक्ट जेव्हा कस्टमरला अगदी एक साधी स्क्रॅच पडली आहे किंवा यावर फिंगरप्रिंट दिसतात आहे आणि आम्हाला हा असा डिलिव्हर झाला आहे, जेव्हा अशी त्यांना फीडबॅक मिळतो तेव्हा ते त्यांना दुसरा नवीन कोरा प्रोडक्ट डिलिव्हर करतात. आणि ह्याच एक्सपिरियन्स वरून तेच कस्टमर त्यांना पॉझिटिव्ह फीडबॅक्स देतात. आणि दिस इज हाऊ यू क्रिएट like a positive thing out of a negative, I would say, a negative experience. I mean, there's always chance to like have a good customer experience, because when you have a product, your customer service and your customer feedback and the whole experience about experiencing your product matters a lot. So that's my feedback on it. Any other questions? Thank you, Prutha. That was a really wonderful presentation, and I guess a good amount of information. And thank you very much for answering those questions as well. So thanks a lot. अजून कोणाला काही questions आहे, doubts regarding this topic? I guess we are out of time. Anyway, it's 1 hour. Quickly, within 5 minutes, we can just take more questions. If anyone has, just put it in the chat box. So Prutha, one question from my end. In case of perishable products like fruits, vegetables,
So does these online stores maintain an inventory, or uh, do are they dependent only on the vendors? अ, तर याचे पण दोन हे आहेत. जर तुमची पेरिशेबल इन्व्हेंटरी आहे आणि जर से सपोज यू हॅव अ इन्व्हेंटरी लेड मॉडेल, तर अशा वेळेला यांची जे कोणते पण मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत आपल्या कंट्रीमध्ये, त्यांची वेअरहाऊसिंग सिस्टम खूप सॉर्टेड असते. Unless and until they have a proper warehouse to take care of these products, they will not enter that business. जसं फॉर एक्झाम्पल माझी जी कॅटेगरी आहे ती ब्युटी कॅटेगरी आहे. तो these are products that need cold storage and temperature control. तर आमचे वेअरहाऊसेस जे आहेत they are properly temperature controlled, आणि म्हणजे एव्हरीथिंग दॅट्स रिक्वायर्ड टू मेंटेन दोज प्रोडक्ट्स. हे सपोज जर हे पेरिशेबल प्रोडक्ट्स आहेत जसं एडिबल्स आहेत आणि त्यांना टेम्परेचर कंट्रोल किंवा कोल्ड स्टोरेज रिक्वायर्ड आहे, तर या या प्लॅटफॉर्म्सकडे ही सगळी प्रॉपर वेअरहाऊसिंग सिस्टम असते. त्यामुळे यू कॅन डेफिनेटली रिलाय ऑन देम अँड टू डू बिझनेस विथ यू. आणि हे तर फार एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की जेव्हा ब्रँड्सकडे स्वतः एवढी कपॅसिटी नसते सुरुवातीला वेअरहाऊसिंग मध्ये इन्व्हेस्ट करण्याची, यू कॅन ऑलवेज अप्रोच दीज प्लॅटफॉर्म्स अँड एस्टॅब्लिश युअर बिझनेस थ्रू दीज प्लॅटफॉर्म्स. कारण ऍटलीस्ट ते तुम्हाला स्किल्ड लेबर आणि प्रॉपर वेअरहाऊसिंग प्रोव्हाइड करतात. Okay, great. Thank you very much for that answer. I guess Saurabh has one more question here. हा, काही मिनिमम सेलिंग प्राइस तर म्हणजे मिनिमम सेलिंग प्राइस तर नसते, पण तुम्हाला तुमचा बिझनेस सस्टेन करण्यापुरता जी MRP तुम्हाला लागते, तुमची मार्जिन, तुमचे लॉजिस्टिक्स चार्ज आणि तुमचे ओव्हरहेड्स कव्हर केल्यानंतर तुम्ही जेवढे त्याच्यावरचे पैसे तुम्हाला जेवढे काढायचे आहेत, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तेवढे काढल्यानंतर जी तुमची MRP यायला हवी तेवढी मिनिमम तुमची MRP. प्लॅटफॉर्मची अशी काही रिक्वायरमेंट नसते की तुमची मिनिमम MRP असायला हवी. यू शुड बी एबल टू सस्टेन युअर बिझनेस. Thanks a lot for answering that question. अजून कोणाला काही? Okay, question came from Kaushik. वोकल फॉर लोकल. वोकल फॉर लोकल. हो, सध्याच्या सेंटिमेंट्स बघता बऱ्याच प्लॅटफॉर्म्सनी हे प्रमोट करणं सुरू केलेलं आहे. जसं मिंत्राचं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही रिसेंटली कॅम्पेन रन करतोय मेड इन इंडिया. तर मेड इन इंडियामध्ये आम्ही जितके पण ब्रँड्स मास्क किंवा इसेन्शियल, गेल्या काही दिवसात आपण बघितलं की सगळ्या सर्व्हिसेस थांबवण्यात आल्या होत्या आणि फक्त इसेन्शियल सर्व्हिसेस चालू होत्या. तर त्या दरम्यान वी रिअली प्लेड बिग ऑन दिस सेंटिमेंट ऑफ मेड इन इंडिया. तर देर इज ऑलवेज सपोर्ट प्रोव्हाइडेड नॉट जस्ट थ्रू मिंत्रा बट इवन जसं मी ॲमेझॉन कारीगर म्हटलं तसं बरेचसे प्लॅटफॉर्म्स लोकल बिझनेसेसला सपोर्ट करतात आणि दे ऑलवेज वॉन्ट टू स्प्रेड आउट दिस कम्युनिकेशन की इदर मेड इन इंडिया और हँडमेड और लोकली मेड, ह्या सगळ्या सेंटिमेंट्स खूप हाय आहेत आणि प्लॅटफॉर्म्स विल ऑलवेज प्ले इट ऑन वॉट एव्हर इज ट्रेंडिंग. तर it's not just good in terms of business but also in terms of customer relations किंवा एक social responsibility म्हणून these things always matter a lot. Okay, great. Thanks a lot for answering. Quickly, we can take one last question. कोणाला काही अजून question आहे? Or any doubt? Okay, great. No worries. पुढेही future मध्ये काही questions असले तर I guess Prutha will be available to answer those queries or questions. Yes. Yeah. So I guess no more questions. कोणाचा काही question नाही आला इथे. So I guess yeah, we can end today's session. So thank you, Prutha. Thank you very much. Thanks guys, for you have been an delivering amazing this audience. information to all. Yeah. And I guess It all was the a pleasure. participants will get a lot of enthusiasm from this as well. Hope so. Thank you very much, and thank you all for joining in. Thanks for your time. Yes. And जर कोणाला अजून काही questions असले तर you can just reach out to me, so we can answer
like Prutha can answer those questions. Sure. Thanks. Okay, so thank you again, Prutha. Thanks a lot. Thank you for your time and thanks for this information. Thank Thank you all for you. joining in. So we will end today's session. So Yeah. good night all. Bye. Good night. Thank you. Yeah. Have a Bye bye. nice week. Bye.